शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो. त्यासोबतचे जे काही मेहनती शेतकरी आहेत, ज्यांनी चांगली केळीची बाग उत्पादित केलेली आहे, मेहनत घेतलेली आहे, कष्ट केलेले आहेत, अशा काही शेतकऱ्यांचे त्यांच्या कष्टाचे अनुभव किंवा त्यांची एक छोटीशी स्टोरी काय आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आत्ता हे जे दोघे भाऊ आहेत ते खानदेश प्रदेशामधले, जिल्हा आहे जळगाव, तालुका आहे जामनेर आणि गाव आहे खातगाव. तिथले शिवाजी अर्जुन चौधरी आणि पवनकुमार अर्जुन चौधरी हे दोघे भाऊ आणि त्यांच्या कष्टाचं हे फळ आहे. इतकी सुंदर बाग तुम्हाला मी दाखवतोय आज. आणि फक्त 7.5 महिने पूर्ण झालेत, निस्वन झालेली आहे. 2.5-3 महिन्यात तिथलं हार्वेस्टिंग होईल. आणि त्यांनी काय मेहनत कष्ट केलेले आहेत, त्यांना काय अडचणी आल्या होत्या, समस्या काय आल्या होत्या, ह्या सगळ्या विषयीची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे. शिवाजीराजे, तुमचं पूर्ण नाव आणि इथे एकूण क्षेत्र किती आहे ते सांगा. माझं पूर्ण नाव शिवाजी अर्जुन चौधरी, राहणार खातगाव, तालुका जामनेर. एकूण आपल्याकडे एकूण क्षेत्र सगळं किती? माझ्याकडे 10 एकर क्षेत्र आहे. बरं, आज उभी कुठली पीक आहेत त्यामध्ये? असं केळी आहे, केळी, कापूस. केळी कापूस सध्या तर आमच्याकडे केळी कापूस दोनच असतो. आणि बाकी इतर पिकं काय घेतो आपण? मक्का, काही आपलं सोयाबीन, असं बाकीचे पिक. तर हे जे केळीचं क्षेत्र आहे ते किती बाय किती अंतरावरती, किती एकरावरती, किती रोपं बसवले? हे एकूण क्षेत्र 3.5 एकरच्या जवळ आहे. आणि याच्यात 5 बाय 5.5 अंतराने केळीची रोपं लावलेली आहेत. हे आपल्या कंपनी बनाना हाऊस टिश्यू कल्चर कंपनी. आणि अंतर झाला हे काय विचारायचं मला, किती रोप? 3,500 ना? 3,500 नाही, 5,000 रुपये. 5,000. 5 बाय 5.5चं अंतर आहे. 5 बाय 5.5चं अंतर आहे आणि 3.5 एकर क्षेत्र आहे. साधारणपणे ज्या वेळेस केळीची लागवड करायचं असं डोक्यात आलं किंवा ह्या क्षेत्रात लावायचं, तर त्याच्या आधी काय पीक होतं, कशी स्टोरी आणि काय केलं? म्हणजे कपाशी होती तर उपटल्यानंतर का काय रोटर मारला, काय केलं? नाही, पहिले इथं केळी लावायची हे ठरवलं होतं. पहिले याच्यामध्ये उडीद मूग हे लावलं होतं. कापूस तर काही लावायचं नव्हता. उडीद मूग हे लवकर येतं बा, आणि त्याच्यानंतर आपल्याला लवकर केळी लावायची बा, असं ठरवलेलं होतं. पण मग उडीद मूग पावसामुळे थोडा खराबच झाला. त्याच्यामुळे तिथं रोटर वगैरे इथलं उत्पन्न काही आलं नाही. मग रोटर वगैरे केलं इथं, तेच ते खत याच्यात झालं. प्लस मग म्हटलं असं वाटलं की रोप आपल्याला भेटीन बा लवकर. मग तसं तुमच्या कंपनीचं रोप आपल्याला टायमावर मिळालं आणि लागवड केली. क्षेत्र तयार करताना एक सांगा मला, आतापर्यंत ह्या क्षेत्राला तयार करताना कुठल्या परिस्थितीमध्ये शेणखत टाकलेलं? आपण जेव्हा नागटी किती टाकले? नागटीच्या आधी आपण याला 20 ट्रॉली खत टाकलेलं आहे. 20 ट्रॉली? हो. आणि त्याच्यानंतर बेड सोडले? पण नंतर बेड सोडले. लागवड बेडवरच केली? लागवड बेडवरच केली. पण वडील पहिल्यापासून केळी आहे, कंद लावत, त्याच्यामुळे वडील म्हणायचे की बाबा आपण याच्यामध्ये लावू बा, सरीत लावू. पण मला असं वाटलं बा, म्हटलं इथं आपण बेडवर लावू. आणि बेडवर लावलं तर बेड वडिलांनी असे म्हणजे फ्लॅट करून टाकले, थोडे सपाट करून टाकले. मल्चिंग वापरलं? नाही, मल्चिंग काही वापरलं नाही मी, कारण मल्चिंग होती माझा प्लॅन टाकायचा. आणि मग ते निंदी करावं लागलं असतं? हा, निंदी, कारण बैलजोडी घरची, त्याच्यामुळे कोडुपणीच केली, निंदी करून घेतली होती. मग तर सांगण्याचा एक उद्देश आहे की चांगले कष्ट, चांगले प्रयत्न या बागेला इथं सुरुवातीला तर दिसतंय की चांगली मशागत आणि मुळामध्ये कडधान्य गाडलंय ह्याच्यामध्ये. म्हणजे जसं ताक करून गाडतात तसं ते पीक थोडं हाताला नाही लागलं, त्यामुळे मूग आणि उडीद डायरेक्ट यामध्ये गाडून टाकला. त्याची पण ताकद वाढली. वरून 20 ट्रॉली शेणखत टाकला ह्याच्यात. आणि त्याच्यानंतर रोप लागवड झालं, सगळं झालं. त्याच्यानंतर रासायनिक खताचे आतापर्यंत किती डोस दिले? 2 डोस टाकले आपण त्याला, बेसन डोस ना. एक पहिल्यांदा टाकला, एक बरसात झाल्यावर टाकला होता. आणि सोडसाड किती दिवसांनी चालू? 1 हप्त्यानंतर आपण त्याला सोडसाड करत असतो. आणि साधारणपणे ड्रिप हे घडावरचे फवारे किती होतात शेवटपर्यंत? मागच्या गेल्या वर्षी तर 5 झाले होते, कारण अति पाऊसमुळे जास्त फवारे लागले होते. यावेळेस 3 फवारे आतापर्यंत झाले. आता बघू पुढे, जर पाऊस जास्त लांबला तर घेऊन येतो. मग खानदेश आणि जळगावच्या शेतकऱ्यांना याच व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती आहे मला की लॅटरल ही तुमची डबल पाहिजे. शिवाजीरावांनी लॅटरल
ही इथं कंपल्सरी डबल टाकली. आता इथं बघा तुम्ही पूर्ण लाईनमध्ये डबल लॅटरल टाकल्याने ह्याचा खूप चांगला परिणाम होते. नाहीतर काय होते, बऱ्याच शेतकऱ्यांना हाईट नाही, झाडं कमी आहेत, एका बाजूला झोकला, मग ते सगळंच बाकीचं सगळंच लो लो होतं. म्हणजे वादा आकडू पडणार, फण्यांची संख्या कमी पडणार, जवळजवळ पडणार फण्या, त्याच्यामध्ये क्वालिटी नाही येणार. हे फक्त एका कारणामुळे होतं की सम प्रमाणात तुमचं पाणी पडतं. आणि आत्ताच्या एवढ्या एरियामध्ये एवढ्या बागा बघितल्या, त्यात एक ठराविक काय बोटावर मोजणे एवढे तर आहेत शेतकरी, त्यातले हे शिवाजीराव आहेत की ज्यांनी ड्रीप ही डबल लॅटरल टाकलेली. आणि डबल लॅटरल अतिशय महत्वाचा विषय, खरंच अतिशय महत्वाचा विषय की सम प्रमाणात पाणी पडते. आणि त्याचाच आज परिणाम आहे, अख्ख्या बागेमध्ये कुठंही 5,000 रोपात टेकन द्यायचा, आधार द्यायची गरज पडली. लॅटर टाकायचा उद्देश असा, कारण मी तुमचे बरेच व्हिडिओ बघतो, बऱ्याच व्हिडिओमध्ये मी डबल लॅटरचे पण बाग बघितले आणि सिंगल लॅटर पण बघितले, पण मला डबल लॅटरचा फरक जाणवला. आणि मी स्वतः 2,000 बागेचा डेमो डबल लॅटरचा गेल्या वर्षी केला होता. त्याच्यामुळे मला भरपूर वेन एक समान होईल, फण्यातलं अंतर व्यवस्थित पडेल, केळांची संख्या. आणि विनाकारण मी म्हणत नाही की फण्या तुमच्या जास्त, पण ऍक्च्युली तुम्ही इथं ठेवता तर 8 कंपल्सरी 8 धरून चाला. पण एवढ्या फण्यांना म्हणजे 2 फण्या जरी कमी केल्या तुम्ही, तरी पण तुम्हाला पहिली फणी ते शेवटची फणी फारसा काही लय मोठा फरक दिसणार नाही. एवढेच चांगल्या पद्धतीनं हे होते. पण ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी मुळात पाणी समप्रमाणात पडायला पाहिजे. नंतर एका बाजूला सगळे झाडं झुकून जातात, क्वालिटी राहत नाही, उंची राहत नाही, त्याचा दांडा आहे तो पण आकडच पडतो आणि मजबूती नाही. जिम करणाऱ्या माणसाचा दंड कसा जाडजूड असतो तसं नाही होणार. ते सगळंच एकामुळे सगळ्या गोष्टी होतात. बॅलन्सिंग असली तर आणि विनंती आहे मला माझी शेतकऱ्यांना की ह्या तरी कमीत कमी जळगाव जामनेर मधले जे काही शेतकरी, जेवढे म्हणून शेतकरी आहेत, तुम्ही ना का काही कुठल्याही कंपनीची लावा, आमचेच लावा असं नाही, जे पण तुम्ही कंद लावा, काही लावा, पण डबल लॅटरल कराच. तुम्ही डबल लॅटरल ही करायलाच पाहिजे, ह्या मताचं मी आहे. आणि हे सगळं व्यवस्थापन करताना आत्तापर्यंत एक साधारणतः रोपांचा, खताचा, फवारणीचा, ह्या सगळ्या गोष्टींचा किती रुपयापर्यंत खर्च आला असेल तुम्हाला आतापर्यंत? म्हणजे एक झाडावर सांगा किंवा एकरी सांगा. आता तेवढा काही हिशोब तरी अंदाजे सांगून द्या ना, काय म्हणजे अंदाजे तरी समजा 60, 70, 80 रुपये अजून एक 10 रुपये धरून चालू, म्हणजे सगळं मिळून 80 ते 85 रुपये. कारण बाग चांगली सांभाळली ह्याचा अर्थ खर्च केलेला आहे, कारण खर्च केल्याशिवाय तर बाग अशी येत नाही. तर 85-90 रुपयापर्यंत जरी खर्च झाला तरी 9×5=45 म्हणजे 4-4.5 लाख रुपये तरी इझी खर्च झाला असेल. त्यातले रोपच झाले तर लाखभर रोपाची रोप, लाख रुपयाची रोपच झाली. लॅटरल आलं 30-40-50 हजार असं, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. आणि सांभाळण्याचं सोडसाड आणि बाकी ड्रिपचे 4 आणि 5 हजाराच्या खाली एक बॅग नाही. या सगळ्या गोष्टी ते खर्च आहे. आणि शेणखत विकतचं का घरचं आहे? नाही, विकतचं घेतलं पूर्ण. ते लय 5,000 रुपये ट्रॉली पडली होती. मग 5,000 ट्रॉली 20 ट्रॉल्या म्हणलं तरी 2 लाखाचं शेणखत नाही, सॉरी 1 लाखाचं शेणखत इथंच झालं. म्हणजे एवढा ते खूप प्रयत्न, त्यासोबतचं व्यवस्थापन पण इथं बघायला मिळते. एक साधारणपणे आता तर बऱ्याच वर्षापासून तुम्ही अनुभव आहे तुमचा शेतीतला. केळी किती वर्षापासून करताय? मी 5 वर्ष गेले केळी. 5 वर्षामध्ये शिवाजीराव यांना सगळ्यात टॉपचा रेट कुठल्या वर्षी मिळाला होता आणि त्यावेळेस कितीचा बाग होता? गेल्या वर्षी मिळाला होता मला सगळ्यात टॉपचा रेट, कारण माझी 6,200 खोडांची लागवड होती. 6,200 खोड. आणि रेट काय मिळाला होता? रेट तसं पाहिलं तर सर आमच्याकडे रेट असं म्हणजे भावात कोणी माल काटत नाही, उधळच सगळं उधळत देतात. तर मी 31 लाख रुपयापर्यंत 31 लाखाचा मला झाला होता. 6,200 रुपये उधळच दिला होता. 5,500 पकडले होते, बाकीचे मायनस केले होते. पण आपण तरी 6 धरू सांगता ना. 6,000 रुपये 31 लाख रुपयाला दिले होते थोडक्यात उधळमध्ये. आणि आत्ताचा हा जो विषय आहे, तर एक अंदाजे सांगून द्या. समजा तुम्हाला काय मनापासून वाटतंय की बाबा एक अंदाज असते आपल्याला, तर एवढे कमीत कमी एवढे तरी होतील, पुढचं भविष्य थोडस अंदाज. शेवटी काय रेटचं काय सांगू शकत नाही, पण तरी पण मी काय म्हणतो कमीत कमी सांगून द्या. व्हायला पाहिलं 18-20 लोक पर्यंत, म्हणजे कमीत कमी झालं. आणि ते तसं जर रेट राहिला तर मग काय, मग तर जास्तच होते. म्हणजे एवढाच बाग परत तिथंच येईल. समजा 25 लाखाच्या 28 लाखाच्या 30 लाखापर्यंत सुद्धा होईल, पण एक 20-22-25 लाखापर्यंत होईल. त्यातनं 4-5 लाख रुपये खर्च वजा जाता. हे सगळ्या गोष्टी इथं बघायला मिळतात. एक आणखीन एक प्रश्न आहे, शिवाजीरावांना असं कधी वाटलं का आपल्या बागेचं काही खरं नाही, किंवा
झोप लागली नाही रात्रभर, अशी कुठली परिस्थिती होती आणि तो कुठला महिना होता? मग गारपीट, वादळ का ऊन होतं? कारण सर गेल्या मे महिन्यामध्ये तर थोडा पाऊसच झाला. त्याच्या अवकाळी. आधीच्या महिन्यामध्ये वारा वादन आमच्याकडे म्हणजे सुटलं एप्रिल होतं. मध्ये फुल टेम्परेचर मध्ये हा तेव्हा वारा, तेव्हा वाटे की पावसाचं काय आता खरं नाही बाबा, वाऱ्यामुळे काय आता पडले का सगळं काय तर? पण नाही काही तसं काही झालं नाही. हम्म. देवाच्या कृपेने तसं काही इकडे कोणाचंच नुकसान झालेलं नाही. नाही. खूप चांगले प्रयत्न, खूप चांगली बाग मी आज तुम्हाला दाखवली. खानदेशच्या जमिनीवरून, जिल्हा जळगाव, तालुका जामनेर आणि गाव हदगाव.